22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतं। मात्र दिवसेंदिवस उत्तर भारतातली थंडी जी आहे ती वाढत चाललेली आहे। अयोध्या शहरातलं आजचं तापमान हे 9 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे। सकाळी हेच तापमान 6 डिग्री अंश सेल्सिअस इतकं होतं। आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये धुकं जे आहे ते सुद्धा आपल्याला संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळते। म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये गाड्या घेऊन बाहेर पडणं हे खरं तर नागरिकांना अवघड जाते। 10 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा धुक्याची चादर जी आहे ती आपल्याला संपूर्ण शहरावरती पाहायला मिळते। मात्र कडाक्याच्या थंडीमध्ये हे पोलीस जे आहेत ते संपूर्ण चौकामध्ये अयोध्या शहरामध्ये बंदोबस्त करताना पाहायला मिळतात। मात्र याच पोलिसांना शेकोटी पेटवल्यानंतर काहीशी ऊब जी आहे ती मिळते। मात्र इलेक्ट्रिक हीटर जे आहे ते आता संपूर्ण चौकामध्ये बसवायला सुरुवात केलेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की हे इलेक्ट्रिक हीटर जे आहेत ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी आतमध्ये हा गॅस ठेवण्यात आलेला आहे। 14 किलोचा हा गॅस आहे आणि या गॅसपासूनच आपण पाहतोय की हे इलेक्ट्रिक हीटर जे आहे ते चौकामध्ये बसवण्यात येतं आणि या इलेक्ट्रिक हीटरपासून पोलीस असतील त्याचबरोबर सर्वसामान्य भक्त जे आहेत ज्यांना थंडीचा त्रास होतोय त्यांना या खरं तर थंडीच्या त्रासापासून काहीशी मुक्तता मिळणार आहे। काही वेळ या ठिकाणी उभं राहिल्यानंतर ऊब जी आहे ती मिळते आणि त्यासाठी अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक हीटरची गॅस हीटरची सुविधा जी आहे ती चौकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पुढचे आणखी काही 2 दिवस संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका जो आहे तो जाणवेल अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येतोय। मात्र अयोध्या शहरामधलं तापमान जे आहे ते दिवसेंदिवस खालावतंय आणि याच थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक चौकामध्ये हे गॅस हीटर जे आहे ते बसवण्याचं काम सुरू आहे। कॅमेरा पर्सन राकेश मी प्रदीप कापसे TV9 मराठी अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।